पारंपरिक तर्कशास्त्रामध्ये दुसऱ्या सेमिस्टरचा जो तिसरा टॉपिक आहे तो आज आपण सुरू करणार आहोत. टॉपिकचं नाव आहे अभ्युपगम किंवा सिद्धांत कल्पना. त्यालाच इंग्लिशमध्ये हायपोथेसिस असं म्हटलं जातं. तर ही सिद्धांत कल्पना किंवा अभ्युपगम जी गोष्ट आहे ती संशोधनामध्ये, शास्त्रीय संशोधनामध्ये खूप महत्त्वाची मानली जाते आणि त्यामुळं संशोधन करत असताना अभ्युपगम किंवा सिद्धांत कल्पना मांडणं हे जास्त गरजेचं असतं. त्याच्याशिवाय संशोधन पुढं जाऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला इथं ज्या वेळेला विगमनाच्या आधारे निष्कर्ष काढायचे असतात तेव्हा आपल्याला काही वेळा अभ्युपगम आणि सिद्धांत कल्पना कराव्या लागतात. तर हे अभ्युपगम किंवा सिद्धांत कल्पना म्हणजे नेमकं काय, तर ते आपण या टॉपिकमध्ये बघायचं आहे. अभ्युपगम बनवणे, त्याची प्रचिती घेणे व तो सिद्ध करणे ह्या शास्त्रीय विगमनातील महत्त्वाच्या अवस्था आहेत. घटनांमधील परस्पर संबंध, विशेषतः कारण कार्यसंबंध दाखवणारे नियम शोधणे हे विज्ञानाचे कार्य आहे. त्यासाठी संशोधन केले जाते. संशोधनाच्या प्रारंभी हा संबंध अमुक स्वरूपाचा असेल असा एक अंदाज किंवा तर्क किंवा कयास किंवा कल्पना शास्त्रज्ञ करतात. म्हणजेच जेव्हा कारण कार्यसंबंध शोधला जातो त्यावेळेला तो शोधण्यापूर्वी अगोदरच त्याच्या संदर्भात एक अंदाज केला जातो की हा संबंध विशिष्ट स्वरूपाचा असेल आणि मग अशी जी कल्पना केली जाते किंवा असा जो तर्क केला जातो, जो अंदाज केला जातो, या अंदाजालाच काय म्हटलं जातं, शास्त्रीय परिभाषेमध्ये काय म्हटलं जातं, सिद्धांत कल्पना किंवा अभ्युपगम असे म्हणतात. दुसऱ्या शब्दात असे म्हणता येईल की जी समस्या किंवा प्रश्न सोडवण्यासाठी संशोधन सुरू केले जाते त्या समस्येचे स्पष्टीकरण काय असेल याविषयी केलेला जो अंदाज आहे किंवा त्यालाच प्राथमिक कल्पना असं म्हटलं जातं, म्हणजेच अभ्युपगम होय. काय लक्षात घ्या, एखादी समस्या सोडवण्यासाठी संशोधन सुरू केले जाते त्या समस्येचे संभाव्य स्पष्टीकरण काय असेल याविषयी केलेला जो अंदाज आहे त्या अंदाजालाच काय म्हटलं जातं, अभ्युपगम किंवा सिद्धांत कल्पना असं म्हटलं जातं. अभ्युपगमास इंग्रजीमध्ये हायपोथेसिस म्हणतात. हायपोथेसिस हा ग्रीक भाषेतील शब्द असून हायपो म्हणजे अंडर आणि थेतेनाई म्हणजेच काय तर टू प्लेस या दोन शब्दापासून बनला आहे. यावरून हायपोथेसिस म्हणजे अशी कल्पना की जिच्या सिद्धतेसाठी आवश्यक असलेल्या पुराव्याची छाननी करण्याची गरज असते असा अर्थ होतो. ठीक आहे, आता हा काय अर्थ महत्त्वाचा नाही, आपल्याला अर्थ महत्त्वाचा काय की एखाद्या समस्येनं संशोधनाला सुरुवात होते आणि मग त्या समस्येचं संभाव्य उत्तर काय असेल या संदर्भातला जो अंदाज आहे त्यालाच अभ्युपगम किंवा सिद्धांत कल्पना असं म्हटलं जातं. तर आता ह्या अभ्युपगमासंदर्भात अनेक संशोधकांनी व्याख्या केलेल्या आहेत. तर त्या व्याख्या पहिल्यांदा आपण इथं बघूया, म्हणजे आपल्याला अभ्युपगम म्हणजे काय किंवा सिद्धांत कल्पना म्हणजे काय हे अधिक स्पष्टपणे समजेल. तर पहिली जी व्याख्या ती म्हणजे प्रोफेसर वोल्फ नावाच्या संशोधकांनी सांगितलेली व्याख्या आहे की वस्तुस्थितीतील किंवा घटनातील सुसंगत रचना शोधून त्यांचे स्पष्टीकरण ज्या प्राथमिक कल्पनेच्या सहाय्याने केले जाते त्या कल्पनेचेच अभ्युपगम म्हणतात. वस्तुस्थितीतील किंवा घटनांमधील सुसंगत रचना शोधून त्यांचे स्पष्टीकरण ज्या प्राथमिक कल्पनेच्या सहाय्याने केले जाते त्यास अभ्युपगम असं म्हटलं जातं. लक्षात, म्हणजे घटनांमधला असणारा जो संबंध आहे तो संबंध शोधून काढून त्याचं जे स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण सुरुवातीला ज्या प्राथमिक कल्पनेच्या सहाय्याने केलं जातं त्यालाच सिद्धांत कल्पना किंवा अभ्युपगम म्हटलं जातं. त्यानंतर कॉफे नावाचा संशोधक आहे, त्याची काय व्याख्या बघा, एखाद्या घटनेचे शास्त्रीय स्पष्टीकरण करण्यासाठी केलेला अंदाज किंवा प्रयत्न म्हणजेच अभ्युपगम होय. एखाद्या घटनेचे शास्त्रीय स्पष्टीकरण करण्यासाठी केलेला अंदाज किंवा प्रयत्न म्हणजेच अभ्युपगम किंवा सिद्धांत कल्पना होय. त्यानंतर तिसरी व्याख्या आहे सी.टी. कुरियन नावाच्या संशोधकाने केलेली. संशोधनाचा विषय असलेल्या घटनेचे संभाव्य स्पष्टीकरण म्हणजेच अभ्युपगम होय. संशोधनाचा विषय असलेल्या घटनेचे संभाव्य स्पष्टीकरण म्हणजेच काय, अभ्युपगम होय. म्हणजेच जी समस्या आहे संशोधनाची त्या समस्येचं संभाव्य स्पष्टीकरण, त्या समस्येचं संभाव्य उत्तर म्हणजेच काय, सिद्धांत कल्पना किंवा अभ्युपगम होय. आणि त्यानंतर लुंडबर्ग नावाचा संशोधक आहे, याची व्याख्या काय आहे बघा की अभ्युपगम म्हणजे असे तात्पुरते केलेले सामान्यीकरण असते
की ज्याची सत्यासत्यता पडताळून पाहावयाची असते. अभ्युपगम म्हणजे काय, तर असं तात्पुरतं स्पष्टीकरण किंवा सामान्यीकरण असतं की ज्याची सत्यासत्यता पडताळून पाहायची असते. म्हणजे इथं सिद्धांत कल्पना किंवा अभ्युपगम काय केलं जातं की सुरुवातीला ती संकल्पना मांडली जाते की हे समस्येचं संभाव्य उत्तर असेल आणि मग ते उत्तर सत्य आहे का असत्य आहे, खरं आहे की खोटं आहे, हे नंतर तपासून पाहिलं जातं. म्हणून अशा सामान्यीकरणाला किंवा तात्पुरत्या स्पष्टीकरणालाच काय म्हटलं जातं, सिद्धांत कल्पना किंवा अभ्युपगम असं म्हटलं जातं. तर ह्या व्याख्या झाल्या. आपण सामान्य किंवा साधारण व्याख्या जी आहे की समस्येचं संभाव्य उत्तर, एका वाक्यात ही व्याख्या आहे. समस्येचं संभाव्य उत्तर, संशोधनामधील समस्येचं संभाव्य उत्तर म्हणजेच अभ्युपगम किंवा सिद्धांत कल्पना होय. एवढी व्याख्या जरी लक्षात ठेवली तरी चालू शकतं. ठीक आहे. त्यानंतर आता अभ्युपगमाचं स्वरूप जे आहे ते स्वरूप आपल्याला इथं बघायचं आहे. हे स्वरूप जे आहे ते स्वरूप काही मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येईल. तर ते त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे संभाव्य स्पष्टीकरण. अभ्युपगम घटनेचे संभाव्य स्पष्टीकरण असते. अभ्युपगम काय असतो, घटनेचे संभाव्य स्पष्टीकरण असते. घटनेच्या स्वरूपाचा खुलासा करणे म्हणजे तिचे स्पष्टीकरण करणे होय. एखादी घटना कशामुळे आणि कशी घडली हे सांगितले म्हणजे तिचे कारण किंवा नियम सांगितला की तिच्या स्वरूपाचे स्पष्टीकरण होते. एखादी घटना कशामुळे आणि कशी घडली हे सांगितले म्हणजे काय झालं, तिचं कारण किंवा नियम सांगितला की तिच्या स्वरूपाचं स्पष्टीकरण होतं. अभ्युपगम हा घटनेच्या कारणाविषयी किंवा नियमाविषयी केलेला अंदाज किंवा कल्पना असते. अभ्युपगम हा घटनेच्या कारणाविषयी किंवा नियमाविषयी केलेला अंदाज किंवा कल्पना असते. हा अंदाज खरा आहे की खोटा हे तपासून पाहिले जाते. हा अंदाज जो आहे आपण केलेला, पहिल्यांदा अंदाज केला जातो आणि तो अंदाज खरा आहे की खोटा आहे हे संशोधन पूर्ण करताना आपण ते प्रयत्न करत असतो. जर तो खरा ठरला तर त्याचे सिद्धांतात किंवा नियमात रूपांतर होते, परंतु जर तो खोटा ठरला तर त्याच्या जागी दुसरा अभ्युपगम घेऊन संशोधन चालू ठेवले जाते. याचाच अर्थ असा की संशोधनात अभ्युपगमाची सत्यता गृहीत धरलेली असते. त्यामुळे अभ्युपगम हे घटनेचे संभाव्य किंवा तात्पुरते स्पष्टीकरण असते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे वस्तुस्थितीचा आधार. वस्तुस्थितीचा आधार. अभ्युपगम हा एक अंदाज किंवा तर्क किंवा कल्पना असली तरी ती कल्पना पूर्णतः स्वैर किंवा निरंकुश नसते. तो बिनबुडाचा तर्क नसतो. अभ्युपगम वस्तुस्थितीचा काहीतरी आधार असतो. अभ्युपगमाला वस्तुस्थितीचा काहीतरी आधार असतो. वस्तुस्थितीचे निरीक्षण करून जो पुरावा मिळतो त्या पुराव्याआधारे अभ्युपगम बनवला जातो. म्हणून अभ्युपगम निव्वळ काल्पनिक किंवा अवास्तव नसतो, त्याला वास्तवाचा आधार असतो. अर्थात हा पुरावा पक्का व पुरेसा नसतो. घटनेचे थोडेसे निरीक्षण केल्यावर तेवढ्याशा आधारावर संशोधक मनाने घटनेच्या कारणाविषयी किंवा नियमाविषयी अंदाज म्हणजेच अभ्युपगम करतात व तो अभ्युपगम सिद्ध करण्यासाठी अधिक पुरावा गोळा करतात. म्हणजे सुरुवातीला थोडंफार निरीक्षण केलं जातं परिस्थितीचं, वस्तुस्थितीचं, आणि त्या निरीक्षणाच्या सहाय्यानं मग एक अंदाज केला जातो त्या परिस्थितीसंदर्भात. त्यालाच अभ्युपगम किंवा सिद्धांत कल्पना म्हटलं जातं. आणि त्यानंतर मग आपण केलेला जो सिद्धांत आहे, सिद्धांत कल्पना आहे किंवा अभ्युपगम आहे, तर तो पडताळून बघण्यासाठी, तो खरा आहे की खोटा आहे बघण्यासाठी पुन्हा अधिक पुरावा गोळा केला जातो. त्यासाठी वस्तुस्थितीचे निरीक्षण करतात. तात्पर्य काय, तर अभ्युपगमास वस्तुस्थितीचा आधार असतो. म्हणजे अभ्युपगम ही अशी स्वैर कल्पना नसते किंवा अंदाज नसतो, तर त्याला वस्तुस्थितीचा आधार, वास्तवाचा आधार हा असतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर आता आपण बघू की अभ्युपगमा किंवा सिद्धांत कल्पनेची उत्पत्ती कशी होते. उत्पत्ती म्हणजेच तो निर्माण कसा होतो, त्याची सुरुवात कशी होते. शास्त्रज्ञास एखादा अभ्युपगम सुचतो कसा, शास्त्रज्ञास एखादा अभ्युपगम सुचतो कसा याबाबत तर्कशास्त्र काहीही सांगू शकत नाही. कारण अभ्युपगमाचे उगमस्थान असते शास्त्रज्ञाची प्रतिभा किंवा बुद्धिमत्ता किंवा कल्पनाशक्ती. सामान्य लोकास अर्थहीन व असंबंध वाटणाऱ्या गोष्टीत प्रतिभावान शास्त्रज्ञास काही अर्थपूर्ण संबंध असल्याचे जाणवते. किटलीतील पाणी उकळत असताना तिचे झाकण वर खाली होते हे अनेकांनी पाहिले असणार, तथापि त्यावरून वाफेच्या अंगी शक्ती असते असा अभ्युपगम सुचला तो जेम्स वॅटलाच. झाडावरून फळं जमिनीवर पडताना अनेकांनी पाहिले असणार,
तरीही त्यावरून गुरुत्वाकर्षणाविषयीचा अभ्युपगम सुचला तो फक्त न्यूटनला. लोकसंख्येची व उत्पादनाची आकडेवारी पाहून सामान्य माणूस गोंधळून जातो, पण त्याच आकडेवारीवरून माल्थसला लोकसंख्या भूमिती श्रेणीत व उत्पादन गणिती श्रेणीत वाढते हा अभ्युपगम सुचला. तात्पर्य काय तर अभ्युपगमाचा उगम शास्त्रज्ञांच्या प्रतिभेतून व कल्पनाशक्तीतून होतो. म्हणून प्लेटो म्हणतो की सामान्यास जो दगड दिसतो त्यास प्रतिभावान शिल्पकारास सुंदर मूर्ती दिसते. अभ्युपगमाचा उगम प्रतिभेतून होत असला व प्रतिभा नैसर्गिक देणगी असली तरी प्रतिभेस सूक्ष्म निरीक्षणाची, प्रदीर्घ अनुभवाची, अखंड अध्ययनाची व चिंतनाची जोड असेल तर योग्य अभ्युपगम सुचू शकतात. या संदर्भात लॅराबी म्हणतो की संशोधकाची बुद्धिमत्ता, अनुभव व कल्पकता यांच्या संयोगातून अभ्युपगम उगम पावतो. लॅराबीचं काय मत आहे की संशोधकाची बुद्धिमत्ता, अनुभव व कल्पकता यामधून काय होतो अभ्युपगमाची निर्मिती होते किंवा अभ्युपगमाचा उगम उत्पत्ती होते. अभ्युपगम सुचण्यासाठी प्रतिभेची व कल्पनाशक्तीची गरज असली तरी अभ्युपगम सुचण्यासाठी पुढील प्रक्रिया सहाय्यक ठरतात. लक्षात म्हणजे अभ्युपगम सुचण्यासाठी प्रतिभेची आणि कल्पनाशक्तीची जरी गरज असली तरी अभ्युपगम सुचण्यासाठी काही प्रक्रिया आवश्यक ठरतात किंवा मदत करणाऱ्या ठरतात. तर ह्या प्रक्रिया कुठल्या बघूया आपण. एक म्हणजे केवल गणनात्मक विगमन. केवल गणनात्मक अनुमानातून अभ्युपगम सुचू शकतो. केवल गणनात्मक अनुमानातून अभ्युपगम सुचू शकतो. एकाच घटनेची अनेक उदाहरणे सतत अनुभवास आली व त्याच्या विरोधी एकही उदाहरण आढळले नाही तर अशा उदाहरणांची गणना किंवा मोजणी करून आपणास एखादा अभ्युपगम सुचू शकतो. लक्षात आपल्याला एकाच घटनेची अनेक उदाहरणे सतत अनुभवास आली व त्याच्या विरोधी एकही उदाहरण आढळले नाही तर अशा उदाहरणांची गणना किंवा मोजणी करून आपणास एखादा अभ्युपगम आपल्याला सुचू शकतो. निळ्या डोळ्याचे अनेक बोके बहिरे असल्याच्या अनुभवास आल्यानंतरच साहजिकच असा अभ्युपगम सुचतो की डोळ्याचा निळा रंग व बहिरेपणा यांच्यात काही कार्यकारी संबंध असावा. दुसरं आहे साम्यानुमान. साम्यानुमानाची प्रक्रिया. साम्यानुमानातूनही अभ्युपगम सुचू शकतो. हे प्रकार आपण पहिल्या टॉपिकमध्ये बघितलेले आहेत, विगमनाचे प्रकार. साम्यानुमानातूनही अभ्युपगम सुचू शकतो. दोन वस्तूत काही बाबतीत साम्य आढळल्यास त्या आधारे त्यांच्यात आणखीन काही बाबतीत साम्य असेल असा अभ्युपगम सुचतो. उदाहरणार्थ पृथ्वी व मंगळ या दोन ग्रहांवर हवा व पाणी या बाबतीत साम्य असल्याचे पाहून पृथ्वीप्रमाणेच मंगळावरही जीवसृष्टी असावी असा अभ्युपगम केला गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरं जी प्रक्रिया ती म्हणजे सरल परिवर्तन. एखाद्या सामान्य नियमाचे सरळ परिवर्तन करण्याच्या सवयीतूनही एखादा अभ्युपगम आपल्याला सुचू शकतो. भव्य कपाळ असलेल्या सर्व व्यक्ती बुद्धिमान असतात हा सामान्य नियम घेतल्यास त्यावरून सर्व बुद्धिमान व्यक्तींचे कपाळ भव्य असते असे सरळ परिवर्तन करण्याचा प्रयत्न आपण करतो. या प्रयत्नातूनच भव्य कपाळ व बुद्धिमत्ता यांच्यात कारणकार्य संबंध असावा असा अभ्युपगम सुचू शकतो. म्हणजेच या तीन प्रक्रिया ज्या आहेत, एक म्हणजे केवल गणनात्मक विगमन, साम्यानुमान आणि सरळ परिवर्तन, तर यांच्याद्वारे आपल्याला अभ्युपगम सुचू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आता आपण बघायचं आहे अभ्युपगमाचे प्रकार. आतापर्यंत आपण बघितलं अभ्युपगमाची व्याख्या बघितली, त्याचं स्वरूप बघितलं आणि उत्पत्ती किंवा उगम कसा होता अभ्युपगमाचा ते बघितलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे यातला मुद्दा अभ्युपगमाचे प्रकार कुठले असतात किंवा सिद्धांत कल्पनेचे प्रकार. जी गोष्ट शोधून काढावायची असते तिला अनुसरून अभ्युपगमाचे पुढील 3 प्रकार पडतात. जी गोष्ट शोधून काढावायची असते तिला अनुसरून अभ्युपगमाचे पुढील 3 प्रकार पडतात. एक कारणसूचक अभ्युपगम. कारणसूचक अभ्युपगम म्हणजेच काय तर घटनेचे कारण सुचवणारा अभ्युपगम होय. कारणसूचक अभ्युपगम म्हणजेच काय घटनेचे कारण सुचवणारा अभ्युपगम होय. एखादी घटना कोणत्या कारणामुळे घडून आली याविषयी म्हणजेच कर्ता कोण असावा याविषयी केलेल्या अभ्युपगमास कारणसूचक अभ्युपगम म्हणतात. एखादी घटना कोणत्या कारणामुळे घडून आली याविषयी जो अभ्युपगम मांडला जातो त्यालाच कारणसूचक अभ्युपगम म्हणतात. उदाहरणार्थ युरेनस हा ग्रह गणिताने निश्चित केलेल्या त्याच्या कक्षेपासून प्रत्यक्षात किंचित बाजूला ढळलेला आढळला
त्याच्या या ढळण्याचे कारण म्हणजेच बाजूला सरकला, याच्या या सरकण्याचे कारण शोधण्यासाठी खगोलशास्त्रज्ञांनी युरेनस ग्रहाला आकर्षित करणारा ज्ञात ग्रहांपेक्षा आणखीन एक वेगळा ग्रह असला पाहिजे असा अभ्युपगम केला. तो या प्रकारचाच अभ्युपगम होता. समजा एखाद्याचा खून झाला आहे, अशावेळी खून कोणी केला असेल याविषयी केलेला अभ्युपगम कारणसूचक ठरेल. आलं लक्षात? म्हणजे एखाद्या व्यक्तीचा खून झाला असेल तर तो खून कुणी केला असावा बाबा, तर या संदर्भात पोलीस जो पहिल्यांदा सुरुवातीला अंदाज करतात, आलं लक्षात, त्यालाच काय म्हटलं जातं? कारणसूचक अभ्युपगम असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे अभ्युपगमाचा तो म्हणजे नियमसूचक अभ्युपगम. नियमसूचक अभ्युपगम म्हणजेच काय, तर घटनेचा नियम सुचवणारा अभ्युपगम होय. घटनेचा एखाद्या नियम सुचवणारा अभ्युपगम होय. एखादी घटना कोणत्या नियमानुसार घडते म्हणजेच ती घडण्याची प्रक्रिया कशी आहे याविषयी केलेला अभ्युपगम म्हणजेच नियमविषयक अभ्युपगम होय. उदाहरणार्थ, सर्व ग्रह पूर्वीच्या लोकांना माहीत होते, पण त्यांच्या एकमेकांवर होणाऱ्या प्रक्रियेचे स्वरूप माहीत नव्हते. न्यूटनने याबाबतीत असा अभ्युपगम केला की सर्व ग्रहांमध्ये एकमेकांना विशिष्ट पद्धतीने आकर्षून घेण्याची शक्ती असली पाहिजे. न्यूटनचा हा अभ्युपगम नियमसूचकच ठरतो. खून कोणत्या पद्धतीने झाला, खून करण्याची प्रक्रिया कशी होती याविषयी केलेला अभ्युपगम हा नियमसूचक ठरतो. एखाद्या व्यक्तीचा खून झाला आहे, पण तो खून कोणत्या पद्धतीने झाला, खून करण्याची प्रक्रिया कशी होती याविषयी केलेला जो अभ्युपगम आहे त्याला नियमसूचक अभ्युपगम असं म्हटलं जातं. आणि तिसरा जो अभ्युपगमाचा प्रकार आहे तो म्हणजे सामग्रीविषयक अभ्युपगम. सामग्रीविषयक अभ्युपगम एखादी घटना घडण्यासाठी परिस्थितीतील एकंदर सामग्री म्हणजेच विविध घटक, परिस्थितीमधले जे वेगवेगळे घटक आहेत ते वेगवेगळे घटक एका विशिष्ट रीतीने जुळून यावे लागतात. एखादी घटना घडण्यासाठी परिस्थितीमधील एकंदर सामग्री जी आहे किंवा वेगवेगळे जे घटक आहेत ते वेगवेगळे विविध घटक एका विशिष्ट पद्धतीने जुळून यावे लागतात. या सामग्रीची रचना विशिष्ट पद्धतीची असावी लागते. सामग्रीची ही रचना कशी आहे याविषयी केलेल्या अभ्युपगमास सामग्रीसूचक अभ्युपगम म्हणतात. लक्षात? म्हणजे एखादी घटना घडण्यासाठी परिस्थितीमधील एकंदर सामग्री एका विशिष्ट पद्धतीने जुळून यावी लागते, तरच ती घटना घडू शकते. आणि मग या सामग्रीची रचना विशिष्ट पद्धतीची असावी असा जो अंदाज केला जातो, असा जो तर्क केला जातो किंवा असा जो अभ्युपगम मांडला जातो त्यालाच काय म्हटलं जातं? सामग्रीविषयक अभ्युपगम असं म्हटलं जातं. उदाहरणामध्ये ग्रहमालेच्या रचनेविषयी, उदाहरणार्थ काय, ग्रहमालेच्या रचनेविषयी कोपर्निकसने केलेला सूर्यकेंद्रीय अभ्युपगम या प्रकारात मोडतो. ग्रहमालेच्या रचनेविषयी कोपर्निकसने केलेला जो सूर्यकेंद्रीय अभ्युपगम आहे तो या प्रकारामध्ये मोडतो. ग्रहमालेच्या केंद्रस्थानी किंवा मध्यभागी सूर्य असून सर्व ग्रह त्याच्या भोवती फिरतात असा अभ्युपगम कोपर्निकसने मांडला. खून कोणी केला, कशा पद्धतीने केला माहीत असते, तथापि खून घडून येण्यासाठी परिस्थितीतील कोणकोणते घटक कशा पद्धतीने जुळून आले याविषयी अंदाज करावा लागतो. तो अंदाज सामग्रीसूचक अभ्युपगम ठरेल. ठीक आहे. तर हे झाले 3 प्रकार आपण बघितले अभ्युपगमाचे. एक म्हणजे कारणसूचक अभ्युपगम, दुसरा नियमसूचक अभ्युपगम आणि तिसरा सामग्रीविषयक अभ्युपगम. तर काही शास्त्रज्ञांच्या मते कारणसूचक व सामग्रीसूचक हे वेगवेगळे प्रकार नव्हेत. एखाद्या घटनेचे कारण व ती घटना घडून येण्यासाठी आवश्यक असलेली सामग्री यात काहीच फरक नाही. म्हणून अभ्युपगमाचे कारणसूचक व नियमसूचक असे 2च प्रकार आहेत. तथापि हेही पूर्णतः खरे नव्हे. काही वेळा एकाच अभ्युपगमात हे दोन्ही अंश असतात. म्हणजे घटनेचे कारण व तिचा नियम या दोन्ही विषयीचे कथन एकाच अभ्युपगमात आढळते. ठीक आहे. ते आपण बघितलं आता आपण की 3 प्रकार आहेत, कारणसूचक, नियमसूचक आणि सामग्रीविषयक. तर काही संशोधकाचं मत आहे काय की कारणसूचक आणि सामग्रीसूचक सिद्धांत कल्पना ह्या एकच असतात, त्यामध्ये वेगळं असं काय सांगितलं जात नाही. आणि काही संशोधकांना असं पण वाटतं की कारणसूचक आणि नियमसूचक सिद्धांत कल्पना ह्या एकच असतात, कारण कारणामध्येच काही वेळा नियम लेखीन दडलेला असतो. ठीक आहे. तर हे 3 प्रकार आपण इथं बघितलेले आहेत. तर या लेक्चरमध्ये आपण अभ्युपगमासंदर्भात माहिती बघितलेली आहे. अभ्युपगम म्हणजे काय त्याची व्याख्या बघितली, त्याचं स्वरूप बघितलेलं आहे. त्याचबरोबरीनं अभ्युपगमाची जी उत्पत्ती आहे, तो अभ्युपगम कसा निर्माण होतो ते बघितलेलं आहे. 3 पद्धतीनं तो होतो. एक म्हणजे केवल गणनात्मक विगमनाच्या सहाय्यानं, साम्यानुमानाच्या सहाय्यानं आणि सरळ परिवर्तनाच्या सहाय्यानं त्याचा उगम होऊ शकतो. आणि
चौथा जो मुद्दा बघितला तो म्हणजे अभ्युपगमाचे प्रकार. त्यामध्ये कारणसूचक अभ्युपगम, त्यानंतर नियमसूचक अभ्युपगम आणि तिसरा म्हणजे सामग्रीविषयक अभ्युपगम. ठीक आहे, यानंतरचा मुद्दा आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.